मित्रांनो बघा, ही बातमी महाराष्ट्र टाइम्सच्या पेपरला बातमी आलेली आहे. ही बातमी अशी आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या संदर्भात बघा की फुफ्फुसांचा फास सोडवा, म्हणजे असं एक म्हणायचा उद्देश आहे त्यांचा. पण तो एक जी बातमी आहे त्याची बातमीचं एक हेडिंग बाजूला करून जर विचार केला तर लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, मुंबईतील संजय गांधी उद्यानातील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवा. म्हणजे आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. त्यासोबतच त्यांनी काय म्हटलेलं आहे की पुढे बघा, एक मुद्दा आहे पुढे इथे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ऐन महासागराच्या महानगराच्या मध्यभागी असणारे देशातील एकमेव राष्ट्रीय उद्यान. म्हणजे लक्षात घ्या, देशामधील असं एकमेव उद्यान आहे राष्ट्रीय उद्यान की जे शहराच्या अगदी मध्यभागी वसलेला आहे. हे एक महत्वाचा दुसरा मुद्दा येतो. परत येतं की त्याचं क्षेत्रफळ बघा, 103 चौरस किलोमीटर जवळपास आहे. ठीक आहे, त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. त्यासोबतच लक्षात घ्या, हे काय म्हणजे हे, आणि परत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी बघा, संपत्ती कुठल्या पद्धतीने, म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असंख्य जातीचे वृक्ष, फुलपाखरे, गवत प्राणी ह्या पद्धतीचा आहे. म्हणजे हा एक पॉईंट महत्वाचा आपल्याला, बरोबर. म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला समजायला काय महत्वाचं आहे यातलं, जर असा कुठला मुद्दा जर घ्यायचा असेल तर आपल्यासाठी महत्वाचं आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण आता बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाविषयी काही माहिती, ज्या काही माहिती आहे त्याविषयी बघू. कारण एखाद्या बातमीकडून एखाद्या जीएस कडे कसं जायचं, कारण हे चर्चेमधलं आलेलं आहे राष्ट्रीय उद्यान. चर्चेमध्ये असं असल्यामुळे कारण असं आहे की ते राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत आजूबाजूला जो काही शहराच्या मध्यभागी असल्यामुळे तुम्ही विचार करू शकता, नक्कीच त्यामध्ये अतिक्रमण झालेलं असेल. काही प्रदेश जो महासागराचा आपला राष्ट्रीय उद्यानाचा जो आलेला आहे, तर त्याच उद्यानाच्या अंतर्गत ज्या गोष्टी असेल तर तिथे नक्कीच अतिक्रमण, म्हणजे आपण जे नागरिकांकडून अतिक्रमण झालेलं असेल, आता त्या संदर्भात ही बातमी आहे. तर मग लक्षात घ्या, आता आपल्यासाठी येते राष्ट्रीय उद्यान महत्वाचं. ठीक आहे, आता बघा पुढे हा येतो. ठीक आहे. उद्यान काय म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच बघा याचं प्राचीन नाव जर समजा आज विचार केला तर आपल्याकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आलेलं आहे. पण पुढे जर याचे प्राचीन नाव जर विचार केला आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून, तर याचं नाव होतं कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्याचं नाव आलेलं आहे. ठीक आहे, कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान हे एक महत्वाचं आलेलं आहे. याचं प्राचीन नाव कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर लक्षात येत आहे, आणि त्यावेळी याचं क्षेत्रफळ किती होतं तर 20.26 चौरस किलोमीटर त्यावेळी त्याचं क्षेत्रफळ. ठीक आहे, क्षेत्रफळ येतं 20.26 चौरस किलोमीटर. 20.26 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ येतं. आणि त्याच नंतर बघा, याचं काही काळानंतर 1974 ला याला बोरिवली राष्ट्रीय उद्यान ह्या पद्धतीने नाव घोषित करण्यात आलं. म्हणजे लक्षात घ्या, पुढे 1974 ला बोरिवली राष्ट्रीय उद्यान अशा पद्धतीने त्याचं नामांतर झालेलं. पुढे काही काळानंतर मग लक्षात घ्या, इथे बोरिवली ह्या भागामध्ये येत असल्यामुळे बोरिवली नाव देण्यात आलं. आणि नंतर काही काळानंतर म्हणजे 1981ला जर बघा संजय गांधी यांचं नाव देण्यात आलेलं. म्हणजेच लक्षात घ्या, पुढे 1981ला ठीक आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नावाने घोषित करण्यात आलं. म्हणजे आता लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं की कशा पद्धतीचं नाव. आधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्याला कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हटलं गेलेलं, त्यावेळेस क्षेत्रफळ त्याचं होतं. त्यानंतर 1974ला बोरिवली राष्ट्रीय उद्यान हे नामांतरण झालं. आणि पुढे 1981ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे त्याचं नाव देण्यात आलं. आता लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी मग असं कुठल्या पद्धतीचे त्या ठिकाणी आढळतं ते अगदी उद्यानाच्या मध्यभागी तुम्हाला कान्हेरी लेण्या सुद्धा आढळतं. आणि त्या कान्हेरी लेण्या ह्या पहिल्या शतकामध्ये तयार करण्यात आलेल्या. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला बुद्ध लेणी आढळतं त्या लेण्यांमध्ये. ठीक आहे, तर बुद्धांच्या लेण्या त्या ठिकाणी आढळतात ज्या पहिल्या शतकामध्ये तयार करण्यात आल्या. ते पण बघा, आता त्याच्याविषयी काही माहिती घेऊ आपण. ठीक आहे, याचं
आणि आज जर याचं क्षेत्रफळ विचार केला आपण, समजा आज जे काही आलेलं आहे क्षेत्रफळ, तर त्याविषयी जर विचार केला आपण, तर लक्षात घ्या यांचं क्षेत्रफळ म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्रफळ आज इथे त्यांनी काय दिलेलं आहे बघा, 103 चौरस किलोमीटरचं राष्ट्रीय उद्यान, पण त्याचं जर बघायला गेलं तर जवळपास 104 चौरस किलोमीटर येतं. ठीक आहे आज, तर 104 त्याचं चौरस किलोमीटर हे त्याचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, क्षेत्रफळ 104 चौरस किलोमीटर. हे लक्षात घ्या. पुढे पुढे बघा आता, ज्या वेळेस आपण हे बघतो याचं क्षेत्रफळ इथे कुठल्या पद्धतीचं आलंय, लेण्या आल्या, ते महत्वाचं आहे. मग याच उद्यानामध्ये एक महत्वाचे आहे त्या कान्हेरी लेणी. आणि आपल्याला ज्या कंबाईनची एक्झाम आहे, राज्यसेवेची एक्झाम आहे, त्या ठिकाणी कधी ना कधी ते विचारलेले आहेच आले. मागील प्रश्न तुम्ही जर चाळले ना तर त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसेलच तुम्हाला. मग कान्हेरी लेणी, मग कान्हेरीमध्ये तुम्हाला महत्वाचे आढळते ते बुद्ध लेणी. ठीक आहे, आणि ही बुद्ध लेणी आढळतं. आणि हीच बुद्ध लेणी तयार करण्यात आली पहिल्या शतकामध्ये. ठीक आहे, पहिल्या शतकामध्ये ही तयार करण्यात आली. ठीक आहे, ही लेणी महत्वाची आहे. आणि हीच लेणी मग कसा कुठल्या, मग या प्रकारे या ठिकाणी जो दगड आढळतो किंवा खडक आढळतो, तर तो दगड किंवा खडक म्हणतो आपण, तो वापरण्यात आलेला आहे तो बेसॉल्ट खडक. ठीक आहे, तर ह्याच ठिकाणी आलं तो बेसॉल्ट खडकचा वापर करण्यात आलेला. ठीक आहे, म्हणजे बेसॉल्ट खडकामध्ये ही लेणी आपल्याला आढळतं. हे एक लक्षात येणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, अशा पद्धतीनं बघा पेपरला एक बातमी आली, त्यावरून आपण आपल्या विषयाकडे कशा पद्धतीने गेलो हे महत्वाचं आहे. आता जे मित्रमंडळी अभ्यास करत असेल कंबाईन राज्यसेवेचा, ज्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल या ठिकाणी हा मुद्दा महत्वाचा येतोय. ठीक आहे, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये एक राष्ट्रीय उद्याने हा टॉपिक येतोय. त्या उद्यानामध्ये त्या टॉपिकमध्ये ज्यावेळेस तुम्ही आता अभ्यासात असेल तर त्यावेळेस जरा यामधले जर तुमच्या अभ्यासामध्ये कुठला पॉईंट आलेला असेल किंवा नसेल तर त्या पद्धतीने तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या त्या उद्यानांच्या टॉपिकमध्ये थोडं अपडेट करून घ्यायचं.